हॅलो नमस्ते, मी आहे प्रणती चटपलीवार आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती जर मला फॉलो करायचं असेल तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो स्टुडंट्स, मी आपल्यासाठी प्रथमतः आपल्या कॉमर्सशी रिलेटेड अकाउंटचे सब्जेक्ट घेणार आहे. आपल्या कॉमर्समध्ये सर्व मुलांना जे बेसिक जे स्टँडर्ड असतं म्हणजे 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड या दोन्ही स्टँडर्डशी विषयी जो अकाउंटचा जो प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह करण्यासाठी मी हा व्हिडिओ डेलीचे अपलोड करणार आहे. जवळपास माझा 28 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि अकाउंटमध्ये रिलेटेड जे काही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नसेल किंवा तुमचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओमार्फत तुम्ही मला विचारू शकता. सो हा माझा पहिला व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. सर्व मुलांना जनरल एंट्रीजमध्ये भरपूर प्रॉब्लेम जातो की ॲक्च्युली आपल्याला जनरल एंट्रीज बनवता येत नाही. पण जनरल एंट्रीचा जो काही रूल्स आहे तो तुमचा पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि रील अकाउंट आहे. हे जे तिन्ही अकाउंट आहेत त्याला आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स असं म्हणतो. गोल्डन रूल्समध्ये पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि रील अकाउंट हे 3 प्रकारचे अकाउंट असतात, ज्याच्यामध्ये तुमचे नियम असतात. पर्सनल अकाउंट्स, डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट अँड ऑल इन्कम अँड गेन अकाउंट क्रेडिट. हे नॉमिनल अकाउंटचे रूल्स आहेत. तर तुमचे तसे रिअल अकाउंट्समध्ये व्हॉट कम्स इन अकाउंट डेबिट अँड व्हॉट गोज आउट अकाउंट क्रेडिट हे तिन्ही प्रकारचे अकाउंट्सला तुम्ही गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट असे म्हणतात. या तिन्ही अकाउंटच्या माध्यमातर्फे तुम्हाला काही एक्झाम्पल दिले असतात आणि या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जनरलाइज एंट्रीचा रूल्स बनवावा लागतो. मुलांना बरेचदा प्रॉब्लेम जातो की जनरलाइज एंट्रीज कसे बनवायचे. तर तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमाने मी जनरल एंट्रीज कशी बनवते ते तुम्हाला सांगते. हा एक छोटासा व्हिडिओ आहे जो मी तुमच्याकरता घेऊन आलेला आहे, पण आपल्याला अजूनही याच्यामध्ये बरं डिटेलमध्ये शिकवायचं आहे. तर तसा मी तो मोठा व्हिडिओ तुम्हाला नंतरच्या एका व्लॉगमध्ये घेऊन येणार आहे आणि दररोज असे नवीन व्हिडिओज मी तुमच्याकरता अपलोड करत आहे. सो सगळ्यात पहिले बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले दिलेलं आहे रेंट पेड इन कॅश ऑफ रुपीज 10,000. तर सगळ्यात पहिले दिलेल्या सेंटेन्समध्ये तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचं आहे की यामध्ये किती अकाउंट्स ओपन केले जातात. रेंट पेड हे कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे की रिअल अकाउंट्स? सो रेंट हे काय ॲक्च्युली एक्सपेन्सेस आहे. आपण रेंट रिसीव्ह करतोय की पेड करतो. तर आधी सगळ्या मुलांना कळायला पाहिजे. इथे आपण रेंट पेड करतोय म्हणजे हा झाला आपला एक्सपेन्सेस आणि एक्सपेन्सचा रूल असा आहे की ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट असतो. ऑब्व्हियसली आपण जो रेंट पेड करतो तो समोरच्या लँडलॉर्डला करतो म्हणजे आपण घरमालकाला देतो आणि तो एक तर आपण 2 पद्धतीने देतो, एक तर कॅशमध्ये देतो किंवा चेकमध्ये देतो. पण आपण दिलेल्या सेंटेन्समध्ये याचा जो उल्लेख केलेला आहे तो कॅशमध्ये केला ऑफ रुपीज 10,000. तो ऑब्व्हियसली मग इथे तुम्हाला 2 अकाउंट क्रिएट होतात. एक होतं रेंट पेड आणि सेकंड अकाउंट होतं तुमचं कॅश अकाउंट. सो रेंट पेड हा आपला एक्सपेन्सेस आहे आणि कॅश अकाउंट हा आपला एक रिअल अकाउंट आहे. तर ऑब्व्हियसली जनरल एंट्रीज तयार करताना नेहमी लक्षात घ्यायचं की कोणत्याही जनरल एंट्रीजमध्ये नेहमी 2 अकाउंट क्रिएट होतात. म्हणजे नॉमिनल अकाउंटसोबत तुमचा एक अजून अकाउंट क्रिएट झाला तो म्हणजे रिअल अकाउंट. आता इथे हे बघायचं आहे की रेंट पेड हा आपला एक्सपेन्सेस आहे तर कॅश तुमच्याकडनं जाणार. तिथे बघायचं तुमच्याकडे कॅश येत आहे की तुमच्याकडनं कॅश जात आहे. तर ऑब्व्हियसली आपण जेव्हाही रेंट देऊ तर आपल्याकडनं कॅश जाणार. मग इथे रूल काय लागतो की ऑल एक्सपेन्सेसमध्ये रेंट पेड अकाउंट डेबिट येईल आणि आपल्याकडनं कॅश जात आहे म्हणजे व्हॉट गोज आउट कॅश गोज आउट. तर नियमाप्रमाणे होईल रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेतला मी तुमच्याकरता सॅलरी पेड ऑफ रुपीज 20,000. परत इथे मी सॅलरी पेड आहे तर पहिले आयडेंटिफाय करा सॅलरी कोणतं अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे की रिअल अकाउंट आहे. सो सॅलरी पेड हा पण एक्सपेन्सेस आहे. मग ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट हा नॉमिनल रूल अकाउंटमध्ये देतो. आपण सगळ्यांना माहिती आहे की सॅलरी आपण ही नेहमी कॅशमध्ये देतो किंवा चेकमध्ये देतो. इथे काही उल्लेख दिलेला नाही म्हणजे इथे कॅशमध्ये दिलेला आहे. तर परत काय झालं इथे 2 अकाउंट क्रिएट झाले. एक झालं आहे तुमचं सॅलरी अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट झालेलं आहे आणि रुपीज 20,000 हे तुमचं कॅश अकाउंट आहे म्हणजे तुमच्या रिअल अकाउंटमध्ये येतो. तिथे नियम काय लागतं मग सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट क्रेडिटमध्ये का गेलं कारण तुमच्याकडनं कॅश जात आहे म्हणजे हा झाला व्हॉट्स गोज आउट क्रेडिट. ओके. नेक्स्ट आहे गुड्स सोल्ड ऑफ रुपीज 20,000. इथे चेक करायचं की तुम्ही गुड्स काय केला, गुड्स सेल केला की परचेस केला. तर सेल आणि परचेस हे दोन्ही कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत. सेल करणे म्हणजे कोणती एखादी आपण जे वस्तू विकतो तर त्या विक्रीमधून आपल्याला पैसा नेहमी येत असतो. तर सेल आपण एखाद्या वस्तू विकल्यामुळे आपल्याला उत्पन्न येतं किंवा आपल्याकडे इन्कम येतं. तर ऑब्व्हियसली हे इन्कमचं पद आहे. मग इन्कम म्हटलं तर इन्कमसाठी नेहमी कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट येईल. सो ऑल इन्कम अँड गेन अकाउंट क्रेडिट म्हणजे तुमचं सेल कशामध्ये जाईल? इन्कममध्ये जाईल. म्हणजे तुमचं सेल अकाउंट हे क्रेडिटमध्ये जाणार. आता तुम्ही गुड सेल केला तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे काय ना कॅश येणार. सो व्हॉट्स कम्स इन? सो कॅश अकाउंट डेबिट. तर तुमच्याकडे कॅश येत आहे म्हणजे कॅश अकाउंट काय झालं? डेबिट झाले. हे जे एक्झाम्पल दिलेले आहे हे तिन्ही प्रकारची रेंट पेड, सॅलरी पेड अँड गुड सेल्स हे तिन्ही जे रूल्स आहे हे मी तुम्हाला नॉमिनल अकाउंट आणि रिअल अकाउंट या 2 अकाउंटशी रिलेटेड दिलेले आहे. तर या व्यतिरिक्तही तुमच्या अकाउंटिंगच्या कॉन्सेप्टमध्ये बरेचसे असे वेगवेगळे जनरलाइज एंट्रीज आहेत ज्याच्यावरती मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बनवून तुम्हाला इथे अपलोड करताना. धन्यवाद. हा व्हिडिओ नक्की बघा ज्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि तुमच्यासारखे जे असे स्टुडंट्स आहेत ज्यांना जनरल एंट्रीजमध्ये काही प्रॉब्लेम जात असेल तर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेअर प्रत्येक तुमच्या मित्रांना करा किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये जेवढे कोणी पर्सन तुमच्या ओळखीचे असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. सो याच्यानंतर मी घेऊन येणार जो कोणता व्हिडिओ असेल तो याच्यापेक्षा डिटेल्समध्ये जेणेकरून तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर केले जाईल. धन्यवाद.